नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपणाला आता माहीत झालेलं असणार आहे की कॅप सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस याचा राऊंड 1 म्हणजे रेग्युलर कॅप राऊंड 1 जो असणार आहे त्याचं वेळापत्रक ऑलरेडी जाहीर झालेलं आहे. पण तरी देखील आपण आज या व्हिडिओमध्ये ते वेळापत्रक नीट समजून घेऊन विद्यार्थ्यांनी त्या त्या तारखेला कशा पद्धतीनं ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत आणि ते किती गरजेचं आहे हे आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तो खास तुमच्यासाठी असणारा आहे आणि अतिशय महत्त्वाचा असणारा आहे. आपण आता इथं हे वेळापत्रक दिलेलं आहे. टाइम टेबल शेड्यूल्ड आहे पहा. मे 21, 2026 सकाळी 8 ते मे 22, 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीमागं पालक असायलाच पाहिजे. या दोघांनी मिळून नेमक्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत हे आपण इथं आता बघूया. आता ऍक्टिव्हिटीमध्ये पहिला आहे की न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन. म्हणजे आणखीन 4-5 लाख विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन पासून दूर आहेत. त्यामुळं टॅब आज देखील ओपन झालेला नाही, तो ओपन होईल. तो ज्यावेळी ओपन होईल दररोज तुम्हाला ती वेबसाईट पाहावी लागेल. कदाचित 20ला होईल किंवा 21ला पण ते चालू करतील. म्हणजे 20ला रात्री मध्यरात्री ते सुरू होईल. न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला ते करावं लागेल. जर केला असेल तर चेंज इन ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील किंवा तुमचं अनलॉक होत नसेल तर ती माहिती पूर्ण भरून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 लॉक करू शकता. दोन्ही फॉर्म लॉक केल्याशिवाय ते ऑनलाईन सबमिट होणार नाहीत आणि तुमचं मेरिट लिस्टला नाव येणार नाही. त्यामुळं ऑनलाईन लॉक फॉर्म करणं म्हणजे तो सबमिट करणं हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे अर्ज तुम्ही केल्याशिवाय त्या यादीमध्ये तुमचं नाव येणार नाही. साधी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता या फिलिंग ऑफ ऑप्शन फॉर्म 2 धिस पार्ट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप आणि खूप महत्वाचा असणार आहे. म्हणजे इतकी काळजी घेऊन तुम्हाला हा फिलिंग ऑफ ऑप्शन फॉर्म 2 जो असणार आहे तो भरणं गरजेचं आहे. आणि हे वर्कआउट करा, कागदावर वर्कआउट करा. उगीच मला येतंय म्हणून मी एकच कॉलेजचं नाव देईन आणि प्रत्येक वेळी जर ते नाही आलं आणि तर तुम्हाला शेवटच्या फेरीमध्ये यावं लागेल आणि मग अवघड होऊ शकतं. त्यामुळं मेरिट असूनही अडचण होऊ शकते. त्यामुळं आत्ताच काळजी घ्या. पहिल्या झटक्यातच प्रवेश घेऊन रिकामे व्हा आणि 2 वर्ष त्याच कॉलेजमध्ये आपल्याला काढायचे आहेत. या दृष्टीनं ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला पाहिजे. यामध्ये कॉलेज प्रेफरन्सेस जे द्यायचे आहेत ते मिनिमम 1 आहे आणि मॅक्झिमम 10 असणारी आहेत. आता इथं या अगोदर एक मी व्हिडिओ काढलेला आहे की त्यामध्ये सर्च कॉलेजेस आहेत म्हणजे टॉप 10 कॉलेजेस कशी शोधायची किंवा निवडायची. तर हा चार्ट ज्याला कळाला की नाही, कॉलेज चॉईस कोड आहे किंवा स्ट्रीम कोड याला म्हटलं जातं किंवा कोड स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज असं म्हटलं जातं. हा पार्ट ज्याला कळाला ना त्याला कॉलेज निवडताना अडचण येणार नाही. म्हणजे एरिया किंवा रिजन 8 आहेत त्यांचे कोड, पेज नंबर, इन्फॉर्मेशन बुकलेट 45 किंवा 44 पानावर साधारणतः हे असणारं आहे. त्यानंतर 5 असे कॉलम किंवा बॉक्स असणार आहे, 4 किंवा 5. त्यामध्ये ज्युनियर कॉलेज कोड असणार आहे. म्हणजे एरिया म्हणजे लातूरचा असेल तर किंवा आपण नाशिकचा असेल तर NK, पुणे असेल तर PN, कोल्हापूर असेल तर KO, अशा पद्धतीनं ते असणार आहे. आणि पुढं ज्युनियर कॉलेजचा तो कोड असणार आहे. म्हणजे ज्युनियर कॉलेज एकच असणार आहे बाळानो. पण त्यामध्ये स्ट्रीम आर्ट्सची पण असू शकेल, कॉमर्स पण असू शकेल, सायन्स पण असू शकेल. त्यामध्ये कॉलेजचं जे स्टेटस असणार आहे ते ॲडेड ग्रँटेबल असू शकेल, अनॲडेड नॉन ग्रँट असू शकेल किंवा पार्शली ॲडेड टप्पा अनुदानित कॅपिटल P असेल किंवा सेल्फ फायनान्स्ड सुद्धा स्वतंत्र कॉलेजेस किंवा एखादी डिव्हिजन असू शकते. म्हणजे इथं या 3 ठिकाणी मात्र व्हेरिएशन हे होऊ शकेल. कारण एकाच कॉलेजचा विचार केला तर इथं
स्ट्रीममध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आर्ट्स ए, कॉमर्स सी, सायन्स यस. इथं ग्रँटेबल असेल तर जी ॲडेड, अनॲडेड असेल तर नॉन ग्रँट एन, सेल्फ फायनान्स असेल तर एफ. त्यानंतर पार्शली ॲडेड असेल तर इथं पी असेल, आणि गव्हर्नमेंटचा असेल प्युअर, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाचा असेल तर मला वाटतंय तिथं ओ, हे असं येत आहे, इन्फॉर्मेशन बुकलेटमध्ये आहे. त्यानंतर मीडियम मराठी का इंग्रजी. हे ॲक्च्युली मीडियम माध्यम जे असणार आहे ते सायन्सच्या विद्यार्थ्यांना अडचणीच वाटतं, कारण सायन्स सब्जेक्ट आहे त्यांनी मराठी मीडियम आहे, काही फरक पडत नाही. हे मीडियम त्या कॉलेजचं विचारात घेतलं जातं. त्यामुळं तुम्ही पुन्हा खात्री तुमच्या दृष्टीनं त्या कॉलेजकडं चौकशी करून करू शकता. म्हणजे ही एकदा स्ट्रीम कोड कळाला की एवढ्या स्ट्रीम कोडवरनं सगळा इतिहास त्या कॉलेजचा तुम्हाला समजता येतो. म्हणजे ग्रँटेबलकडं जास्त कल हा विद्यार्थ्यांचा असायला पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 10 कॉलेजेस निवडल्यानंतर, किंवा मॅक्झिमम 10 निवडायचे आहेत, मग खात्री झाल्यानंतर तिथं चॉईस कोड असतो कॉलेजचा, म्हणजे स्ट्रीम कोड. म्हणजे हे तुम्हाला अगोदर इन सर्च कॉलेजेसमधून हा उपलब्ध तुम्ही करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर भरल्यानंतर मग लॉक ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 तो सबमिट होऊन जाईल. बरोबर आहे. त्यानंतर मे 23 ते मे 26 हा जो कालावधी असणार आहे, म्हणजे 2 दिवसात तुम्ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर पुढचं काम असेल रिजनल डेप्युटी डायरेक्टर, विभागीय शिक्षण उपसंचालक, ही ते ऍक्टिव्हिटी करणार. ही विद्यार्थ्यांची ऍक्टिव्हिटी नाही. पण तुम्हाला माहित पाहिजे की या 2 दिवसामध्ये काय चालतं. तर अलॉटमेंट प्रोसेस असणार आहे, कॉलेज अलॉटमेंट. म्हणजे जे काही विद्यार्थ्यांनी त्या त्या विभागातले जे काही विद्यार्थी असतील रिजनमधून, ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या सगळ्या अर्जांची छाननी केली जाते. त्यांचं मेरिट, अलॉटमेंट कशा पद्धतीनं करायचे, म्हणजे कॉलेजचं नाव आहे, म्हणजे प्रेफरन्स आहे, मार्क्स आहेत, रिझर्वेशन आहे, किंवा आणखीन बाकीच्या ज्या गोष्टी आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगल्या सगळ्यांचा विचार करून ते कॉलेज अलॉटमेंट, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज देताना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ते अलॉटमेंट करतात. त्यासाठी यांना 23 ते मे 26 असे 3 दिवस, 4 दिवस, 23, 24, 25, 4 दिवस ते घेत आहेत. कदाचित लवकर पण ते होऊ शकेल. तिथं काय लवकर झालं तर 1 दिवस अगोदर पण ते होऊ शकेल. अलॉटमेंट प्रोसेस असेल, ते करताना कॉलेज प्रेफरन्स, मेरिट पाहिलं जाईल, बेस्ट ऑफ 5, रिझर्वेशन असेल तर त्या दृष्टीनं सगळी यादी तयार केली जाते. हे तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी नाही. त्यानंतर 26 मे हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणारा आहे. म्हणजे 26 मेला तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून गेल्यानंतर कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे समजू शकतं. हे फक्त आणि फक्त कॅप थ्रू ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लॉग इन मधून गेल्यावर कळतं. परंतु शून्य फेरीमधून ज्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत राखीव जागावर प्रवेश मिळालेला नाही, ते विद्यार्थी देखील रेग्युलर म्हणजे नियमित कॅप फेरी क्रमांक 1, 2, 3 मध्ये देखील ते सहभाग घेऊ शकतात. प्रत्येक फेरीला कॉलेज मिळालं नसेल तर प्रत्येक फेरीला पुन्हा ते अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करून त्यांचा कन्संट ते देऊ शकतात. हे नोट करून ठेवा. कोटांतर्गत राखीव जागावर काम करणारे किंवा प्रवेश मागणारे दोन्ही पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता. कॅपमधून पण अर्ज भरायचा आणि कोटामधून पण अर्ज भरू शकता. कॉलेज सीट अलॉटमेंट काय, तर सीट अलॉटमेंट लिस्ट इज रिलीज्ड ऑनलाईन. कॅन्डिडेट्स कॅन चेक देअर allotted college through the student login on the portal which shows the college name, stream and status. म्हणजे लॉग इन, वेबसाईट ओपन केल्यावर लॉग इन दिसेल. इथं लॉग इन ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा एंटर करा, याला टिकमार्क करा. इथं अस्पष्ट दिसणारं लॉग इन स्पष्ट दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचं नाव तुम्हाला माहिती होईल. त्या कॉलेजचं नाव म्हणजे तिथं तुम्हाला ते त्यांनी कॉलेज अलॉट केलंय, तुम्हाला मिळालंय, हा त्याचा एक अर्थ झाला. हे पाहण्याचा एक प्रकार. पण तुमच्याकडे पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला मात्र डायरेक्ट अलॉटमेंट नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबरच्या आधारे देखील कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे आपल्याला पाहायला किंवा तुम्हाला ते पाहता येऊ शकतं. म्हणजे काय अडचण नाही. आणि अडचण आली तर थेट मला फोन करा, विषय संपला. इथं मे 26 ते मे 28 या 2 दिवसामध्ये तुम्हाला आता प्रत्यक्ष
तुम्हाला जर कॉलेज मिळालं असेल तर राहिलेल्या पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज प्रवेश घ्यायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे. या 26, 27, 28 या 3 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत हे खूप महत्वाचं असणार आहे, लक्षात घ्या. इथं काळजी घेणं गरजेचं आहे. सीट ऍक्सेप्टन्स 2 भाग आहेत या 3 दिवसामध्ये. म्हणजे मिळालेलं कॉलेज असेल तर ती ऍक्सेप्ट करा, नसेल तर काय रिपोर्टिंग करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. इथं 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की इफ फर्स्ट प्रेफरन्स इज अलॉटेड, म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस फॉर्म पार्ट 2 भरला असेल आणि एकच कॉलेज दिलं असेल आणि ते तुम्हाला मिळालं असेल, तर इट इज मॅन्डेटरी ऑर कंपल्सरी टू टेक द ऍडमिशन इन द अलॉटेड कॉलेज. म्हणजे ते तुम्हाला घेणं, कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे बंधनकारक असणार आहे. पण पुढं इफ फर्स्ट प्रेफरन्स इज नॉट अलॉटेड, म्हणजे तुम्ही एकच कॉलेजचं नाव दिलेलं आहे आणि ते कॉलेजचं नाव दिलेलं आहे, पसंतीक्रम दिलाय, परंतु ते मिळालेलं नाही. आनंद आहे. देन वेट फॉर बेटर ऑप्शन इन द सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे जर तुम्हाला एकच प्राधान्य देऊन कॉलेज मिळालं नाही, तर पुढचा जो नेक्स्ट राऊंड असणार आहे त्या राऊंडमध्ये तुम्ही पुन्हा ऍप्लिकेशन फॉर्म ऑप्शन फॉर्म 2 भरून कन्सेंट म्हणजे सबमिट फॉर्म करून किंवा लॉक करून तुम्ही पुढच्या फेरीमध्ये येऊ शकता. हा एक यातला महत्वाचा भाग आहे. पण इथं जर तुम्ही प्रेफरन्स एक मिळालाय, तुम्हाला कॉलेज मिळालंय, अलॉट झालंय, प्रवेश घेतला नाही, तर तुम्ही ओपन टू ऑल या फेरीमध्ये तुम्हाला यावं लागेल. त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरताना काळजीनच भरायचा आहे. त्यानंतर मे 26 ते 28 म्हणजे या 3 दिवसामधल्या ऍक्टिव्हिटी सीट ऍक्सेप्टन्स हा दुसरा प्रकार आहे. पहा, पहिलं प्राधान्यक्रम 1 मिळाला, ऍडमिशन घ्या. नाही घेतलं तर ओपन टू ऑल फेरीला या. पण मिळालंच नाही कॉलेज, अलॉटच झालं नाही नाव देऊन सुद्धा, तर लगेच पुढच्या फेरीमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 ज्यावेळेस सेकंड राऊंडचं टाइम टेबल येईल त्यावेळेस ते भरून रिकामे व्हा. आता दुसरा टाईप जो आहे तो फ्रॉम 2nd to 10th प्रेफरन्सेस इज अलॉटेड. म्हणजे इथं 2 ते 10 प्रेफरन्सेस तुम्ही दिलेल्या आहेत, त्यापैकी जर एक कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर 2 गोष्टी इथं तुम्ही करू शकता. एक, यू कॅन टेक ऍडमिशन, म्हणजे तुम्हाला वाटलं ठीक आहे 2 ते 10 पैकी जे मी दिलेलं आहे त्यातलं कॉलेज मला पाहिजे ते मिळालंय, मी ऍडमिशन घेऊन रिकाम होणार. पण तुम्हाला असं वाटलं की नाही, अरे आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया, 2 ते 10 दिलंय प्राधान्यक्रम, त्यातलं मिळालंय, पण तुम्ही नकार देऊ शकता. म्हणजे इथं 2 ते 10 मध्ये कॉलेज त्यातलं एक जरी मिळालं तर तुम्ही घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता. घ्या किंवा तुम्ही नाही घेतलं तरी फारशी अडचण येत नाही. म्हणजे वेट फॉर बेटर ऑप्शन इन द सबसिक्वेंट राऊंड, म्हणजे 2 गोष्टी इथं तुम्हाला करता येतील. पण तिथं तुम्हाला काय करावं लागेल, जर नकार द्यायचा असेल तर यू हॅव टू इन्फॉर्म द कॉलेज. पुढे आपण ते बघणार आहोत. म्हणजे 2 ते 10 पैकी एक कॉलेज मिळालं जे तुम्ही अलॉट केलंय ते तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा नकार देऊ शकता. बरोबर आहे, पुढच्या फेरीमध्ये भाग घेऊ शकता. आता रिपोर्टिंग कसं करायचं आहे बघा या 3 दिवसामध्ये. प्रेस द बटन प्रोसीड फॉर ऍडमिशन. याच्यावर एक व्हिडिओ मी काढेन ज्या दिवशी हे लिस्ट लागेल ऍडमिशन प्रोसेससाठी, तारखा 26 ते 28च्या अगोदर, म्हणजे 25ला तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. प्रोसीड फॉर ऍडमिशन कसं करायचं असतं. प्रेस द बटन फॉर प्रोसीड फॉर ऍडमिशन. आता तुम्हाला एक मिळू दे किंवा 2 ते 10 पैकी कुठलं कॉलेज मिळाले, प्रवेश घेणार असाल तर तुम्हाला ते लॉग इन मधून जाऊन प्रोसीड फॉर ऍडमिशनला तुम्हाला क्लिक करून काही डॉक्युमेंट्स राहिलेले अपलोड करून कॉलेजला तुम्हाला ती यादी तिकडं पाठवावं लागते. मग ते कॉलेजच्या वेबसाईटला ते जातं जे कॉलेज मिळालेलं आहे तिथं. स्टुडंट मस्ट विजिट द अलॉटेड कॉलेज विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पे द फीज विदिन द स्टिप्युलेटेड टाइम. म्हणजे ह्या 3 दिवसाचा जो काय कालावधी दिलेला असणार आहे आणि प्रवेश घ्यायचं निश्चित केलं असेल तर तुम्ही मूळ प्रमाणपत्रासह काही झेरॉक्स असणार आहे त्याची आणि फीस घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकता आणि तिथं त्या वेळेमध्ये प्रवेश घेऊन त्यांच्याकडून पैसे भरल्याची पावती घेऊ शकता. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला इथं जाणीवपूर्वक कराव्या लागणाऱ्या आहेत, म्हणजे प्रवेश घ्यायचा असेल तर. पण समजा तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस मात्र जर काय अडचण आली, चुकीचं वाटतंय, तर तिथं तुम्हाला ऍडमिशन तुमचं कॅन्सल देखील केलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. प्लीज व्हिजिट द कॉलेज इन पर्सन टू इन्फॉर्म देम ऑफ द रिझन फॉर नॉट टेकिंग ऍडमिशन. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय
की 2 ते 10 पैकी एक कॉलेज मला पाहिजे, ज्या यादीतले मिळाले, परंतु मला तिथं प्रवेश घ्यायचा नाही, मला पुढच्या फेरीमध्ये भाग घ्यायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही प्रवेश नाही घेतला तरी चालू शकतो. परंतु यू हॅव टू इन्फॉर्म द कॉलेज वाय आय एम नॉट इंटरेस्टेड इन टेकिंग ऍडमिशन. याचा फायदा असा होणार आहे की पुढच्या लगतच्या फेरीमध्ये तुम्ही लगेच अर्ज करू शकता. जर नाही केलं तर कदाचित नाव येईल न येईल आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळं नकार कळवणं म्हणजे एकदा प्रवेश घ्यायचा आहे तर सहमती कळवणं, प्रवेश घ्यायचा नाही तर नकार कळवणं ही दुसरी गोष्ट आहे. ही महत्वाची आहे, म्हणजे इथं व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलंय, तुम्ही कळवणं गरजेचं आहे. पर्सनली तिथं जाऊन तुम्हाला सांगायचं आहे. ते रिझन तिथं लिहितील आणि ते टाईप करतील तिथं रिझन नकार देण्याचं. ते गेलं की तिथं तुम्हाला पुढं ऑनलाईनमध्ये त्या वेबसाईटवर जाईल. हं? त्याच दरम्यान रिपोर्टिंग सगळ्यात महत्त्वाचं, कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन. तुम्हाला प्रवेश रद्द करायचा आहे, अर्थात पहिल्या फेरीमध्ये ते शक्य होणार नाही, दुसऱ्या फेरीपासून ते चालू होईल. ज्या कालावधीमध्ये प्रवेश देण्याचं काम चालू असतं त्याच कालावधीमध्ये प्रवेश तुमचा रद्द केला जाऊ शकतो. लक्षात घ्या, ज्या कालावधीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया चालू असते त्याच कालावधीमध्ये प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करावा लागतो. त्याचा एक व्हिडिओ मी काढलेला आहे, तुम्ही शोधून बघू शकता. खूप सुंदर व्हिडिओ तो आहे, म्हणजे डिटेल सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे हा एक ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असणारा आहे. इतर वेळेस तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करायला गेला तर ती प्रोसेसच ऑनलाईन असल्यामुळं उपयोग होत नाही. मे 29ला काय ऍक्टिव्हिटी आहे पहा, तर डिस्प्ले ऑफ वेकंट सीट्स ऑनलाईन ऑन वेब पोर्टल. म्हणजे इथं ही ऍक्टिव्हिटी तुम्ही नाही पण तुम्हाला बघता येईल. म्हणजे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी किती प्रवेश घेतले, ज्यांना दिले होते त्यांनी किती प्रवेश घेतले आणि किती राहिले, ते व्हेकन्सीज डिस्प्ले केले जातील. मग जर कॉम्प्युटरवर असाल तर अशी एक निळी वेबसाईट ओपन केली की निळी पट्टी असेल, त्याच्यावर सगळं दिसतं. होम, सर्च कॉलेजेस, अलॉटमेंट लिस्ट, कट ऑफ लिस्ट, वेकन्सी लिस्ट, असं सगळं दिसेल. पण मोबाईल असेल तर हे मोबाईलचा फॉर्मॅट आहे. मोबाईलवर निळ्या रेषेवर काय काय आहे हे शोधायचं असेल की जे तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर दिसेल ते या 3 रेषामध्ये दडलेलं आहे. त्यामुळे या 3 रेषेला तुम्ही जर क्लिक केलं तर अनाउन्समेंट हा जो पार्ट इथं दिसतंय ते डिस्प्ले काय केलं तर इथं तुम्हाला हे पेज दिसेल ओपन. होम, सर्च कॉलेजेस, अलॉटमेंट लिस्ट, कट ऑफ लिस्ट, वेकन्सी लिस्ट, करिअर पाथ आणि डाउनलोड FAQ. जे कॉम्प्युटरवर इथं सलग दिसेल तेच याला क्लिक, मोबाईलवर याला क्लिक केल्यानंतर इथं ते दिसेल. हे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे अलॉटमेंट लिस्टला क्लिक केली, डायरेक्ट ऍप्लिकेशन नंबर टाकलं तर कॉलेजचं नाव तुम्हाला मिळू शकतं. कट ऑफ लिस्ट बघायची आहे त्या त्या कॉलेजची तर स्ट्रीम कोड टाकायचा असतो. त्यामुळे स्ट्रीम कोड कागदावर एका बाजूला व्यवस्थित जपून ठेवा. वेकन्सी लिस्ट तिथं आहे का पुढच्या राऊंडसाठी ते बघायला वेकन्सी लिस्ट पण डिक्लेअर झालेली असते. हे इथं तुम्हाला पाहता येईल. आणि 30 मेला मात्र डिस्प्ले ऑफ टाइम टेबल शेड्यूल फॉर कॅप राऊंड 2. दुसऱ्या राऊंडसाठी वेळापत्रक इथं जाहीर केलं जाईल, ते 30 मेला असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे वेळापत्रक तुम्हाला माहीत असलं तर कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी करायचं हे खूप महत्वाचं आहे. तर मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.